परभणी महापालिकेत मवियाचे वर्चस्व, सय्यद ख्वाजा महापौर तर गणेश देशमुख उपमहापौर। परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीत महाविकास आघाडीनं आपला झेंडा फडकवलाय। महापौर पदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सय्यद इक्बाल सय्यद ख्वाजा यांनी 39 मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला। त्यांनी भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे 26 मतं यांचा पराभव केला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेनं हे यश खेचून आणले। दुसरीकडे उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख 38 मतांसह विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादीच्या नजमा बेगम 27 मते यांचा पराभव केला। या निवडीनंतर शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात मोठा जल्लोष केला। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं आश्वासन दिले असून आता सर्वांचं लक्ष आगामी स्थायी समितीच्या निवडीकडे लागले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिला प्रतिनिधि प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। मैं 3 साल से प्रशासक के पास महापालिका थी। अभी हम लोग बैठे हैं। सबसे पहले वही टेंडर निकाल के जो शहर के अंदर कुत्तों का प्रमाण, पागल कुत्तों का प्रमाण बढ़ गया है, उसको कैसा यहाँ से शहर से कम कर सकते हैं, इसके वास्ते हम लोग फर्स्ट प्रायोरिटी में कोशिश करेंगे। देशमुख आमदार नहीं बनते काय सांगणार उपमहापौर नगरपालिकेपासून हाँ गणेश देशमुख स्टैंडिंग कमेटी पे सैयद समी माजुलाला महानगरपालिकेचे नेतृत्वात काय हाँ जनतेचा कोण परभणी को आमदार होणार ना कोई तभी जनतेने मांडीन आमच्या बरोबर दिलेला होता विधान परिषद को डालते नाम आणि आम्ही हाँ इनका भी काम है। त्या पद्धतीनं सभागृहामध्ये अब वो प्रदेश कांग्रेस कमिटी आणि की कोशिश कर रहा आमदार के वास्ते विधान शिवसेना उभाटा आमची शहरात पहिल्यानं युती होती, सोबत आम्ही लढलो आणि प्रदेश जसं सांगते त्या पद्धतीनं आणि दोन्ही उपमहापौर महापौर झालेत, त्याचा मनस्वी आनंद आहे काँग्रेसमध्ये। दादा काय आता विकासाचा धोरणात्मक परिस्थिती आहे, आपण अनुभवी आहात, याच्या पुढे कशी वाटचाल पाहिजे, एकंदरीत दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करतात, काय सगळे मिळून करताल, आम्हाला त्यांना मार्गदर्शन करत राहू। गणेशराव आज उपमहापौरपदी आपला वारसा आहे, राजकीय सामाजिक सगळं, एक राजकीय नेता म्हणून, एक वडील म्हणून त्यानंतर काय सांगाल, काय काय कशी भावना आहे? मुलाचा आनंद वडिलाला असतेच, त्याच्यात काय सांगायचं काय, मनस्वी आनंद आहे, तुम्हाला जसा आहे तसा मला आहे। ठिकाणी हा महापौर पद समर्पित करतो, परभणीकरांचं मनापासून स्वागत करतो की परभणीकरांनी न भूतो न भविष्यती पहिली वेळच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला भरभरून मदत केली आणि त्याच माध्यमातून आज परभणीचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झाला आणि या ठिकाणी उपमहापौर काँग्रेसचा झाला। चंद्रपूरला घडलेल्या घटनेनंतर काही तर्कवितर्क लोक लावत होते, आपल्याला ह्या संधीचा काही फायदा घेता येतोय का असेही प्रयत्न करीत होते, पण परभणीतली काँग्रेसची जी काही टीम आहे आणि आमची टीम, आम्ही खासदार आमदार आमचे पदाधिकारी, आमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ट्युनिंग होतं, चांगल्या प्रकारचे समन्वय होता आणि तो कुठेही तडेला जाणार नाही याची आम्ही ठिकाणी खात्री घेतली होती आणि आम्ही सगळ्याजणांनी मिळून बाहेर काय झालं याच्याकडे बघायचं नाही। आपल्या शहरामध्ये आपण निवडणुकीपूर्व आपण युती केलेली होती, त्यामुळे ही युती अस्तित्वात ठेवून भविष्यात चांगलं काम करून या परभणीकरांनी जो दिलेला आपल्याला प्रतिसाद आहे, त्यांनी जे आपल्याला मतदानाच्या रूपानं दान दिलेलं आहे, त्या दानाचं उत्तरदायित्व स्वीकारून परभणीतल्या सगळ्या ह्या महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरी सुविधा त्या नागरिकांना पुरवणं याला आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत। आपल्याला या निमित्तानं सांगतो सत्ताधारी भाजप आहे, आपल्याला निधी कसा मिळेल, कसं आपण हे महापालिकेचा गाडा ओढणार? आता तिथं महापालिकेला सत्ता त्यांना पैसे द्यावं लागतील, ठीक आहे, थोडं कमी जास्त होईल, त्यांच्या सत्ता असलेल्या महापालिकेला जास्त देतील, आम्हाला कमी देतील, द्यावं तर लागेल, शेवटी इथेही माणसं राहतात, इथं भाजपला मतदान करणारे माणसं नाहीत का फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच करणार आहेत, काँग्रेसलाच करणार आहेत का? इथं भाजप लढली, राष्ट्रवादी लढली, जे आता आमच्या विरोधात आहेत आज, तर त्यांच्याही लोकांनी मतदान दिले त्यांना, मग पैसे त्यांना महापालिकेत द्यावं लागतात आणि ते आम्ही, आणि बघा शेवटी निवडणुका ह्या, राजकारण हे निवडणुकीपुरतं असते, निवडणूक संपल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही या जिल्ह्याचे खासदार आहेत, या ठिकाणचे आमदार या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यामुळे आमच्या क्षेत्रामध्ये येणारी ही महापालिका या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयी दूर करणं, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी दूर करणं, त्यांच्या नागरिक समस्या सोडवणं ही आमची कशी जबाबदारी आहे, तसं जिल्ह्याच्या पालकमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे। या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपण न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी परभणीकर हे उपेक्षित आहेत,
हा मागासलेला भाग म्हणून आपला परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. तर अशा ह्या मागासलेल्या जिल्ह्याला प्रशासनातल्या शासनातल्या सगळ्या लोकांनी उदारांतकरणाने मदत करावी अशा स्वरूपाची मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. छत्रपती संभाजीनगर होता निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत होतो, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे. सर्वसामान्याच्या अडचणी काय आहेत, आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता. म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उपाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये. मी म्हणलं समय जाण दो, मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून. आणि आज ती चमत्कार झालेला. भाजपनं बऱ्याच प्रमाणात नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही, काय म्हणता? नाही, चंद्रपूरची घटना घडल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता, पण आम्हाला माहीत होतं आमचं काँग्रेसबरोबर प्री अलायन्स होतं. आणि एक आम्हाला विश्वास होता आमच्या नगरसेवकांना की तुम्ही किती रक्कम तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केला तरी नगरसेवक फुटणार नाही. पण एकही नगरसेवक आमचा फुटला नाही. उलट आम्ही त्यांना विनंती केली होती मीडियाच्या माध्यमातून की तुम्हाला विरोधी बाकावर बसवण्याचा जनादेश झालेला आहे, त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. आपण विरोधी बाकावर राहत चांगल्या प्रकारचं काम करा, यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण काय असतं, स्वार्थ कधी नडतो लोकांना. मग स्वार्थपणामध्ये डोळे आंधळे होतात आणि कुठं ना कुठं तरी काहीतरी सापडेल अशा प्रयत्नात ते होते, पण त्यांच्या हाती काही सापडलं नाही. आणि जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो. आणि पुढं त्यांना ज्या काही हे चालवण्यामध्ये आव्हान येतील त्या आव्हानाबरोबर आम्ही त्यांच्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचं विनवलं की हे चंद्रपूर नंतर जे थोडी फाटाफूट वेगवेगळी वक्तव्य येत होती, पण तरी देखील आज तुम्ही काँग्रेसला सोबत घेऊन सर्व व्यवस्थित पार पडलं, तरी किमया कशी? ठीक आहे. त्यांचे राष्ट्रीय नेते आमचे सिद्धार्थ भाऊ इथंच आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांना बोललो. केंद्रामध्ये त्यांचे केशेन गोपालजी जे ज्यांचे राष्ट्रीय संघटक आहेत त्यांना आम्ही बोललो. आणि त्यांचा जे गैरसमज झाला होता, आम्ही सांगितलं की चंद्रपूरची घटना ही लोकलची घटना आहे, यामध्ये आमचा काही एक रोल नाही आहे. परभणीमध्ये उलट आता एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह निर्माण झालेला आहे, ते तुम्ही रोखायचा प्रयत्न करू नका. त्यांनी सुद्धा यशस्वीरित्या मान्य केलं. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही फोनवर बोलत होतो. आणि काँग्रेस पार्टीने मोठं मन करून आज या निमित्तानं आम्हाला सहकार्य केलं आणि दोघांच्या महाआघाडीनं आज इथं विजय प्राप्त. महापौरपदी तरुण मुस्लिम चेहरा आपण दिला, काय यामागचं गणित आहे आणि काय भावना आहे? मुस्लिम चेहरा आम्ही फक्त सक्षम कोण आहे हे बघण्यात आलं. सक्षम चेहरा आम्ही दिलेला आहे. या परभणी शहरातून जातीवाद नष्ट करून विकासाची गंगा आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटी तुम्ही जसं म्हणले की बा जातीय व्यवस्थासुद्धा किंवा एक स्टेबल राहावी यासाठी पुढच्या वेळेस आम्ही निश्चितच हिंदू महापौरसुद्धा देण्याचा प्रयत्न करू. आपण छत्रनगर पाहिलं, मुंबई पाहिलं की मुस्लिम नगरसेवक एकीकडे दिसत होते, हिंदू नगरसेवक, पण इथं जी किमी आहे की हिंदू मुस्लिम एकत्र दिसले, त्याचं काय श्रेय म्हणतात? सर्व धर्मसमभाव ज्याला म्हणलं जातं, ज्याला आपला देश संपूर्ण जगामध्ये प्रचलित आहे, ते खऱ्या अर्थानं परभणीमध्ये सुरुवात झालेली आहे. जातीपातीच्या राजकारणापासून आम्ही सुरुवातीपासून कोसो मैल दूर आहेत. आणि आज हे सिद्ध केले आम्ही की तुम्ही जर काम करणार असताल तर जातीबद्दल द्वेष निर्माण करून तुम्ही सत्ता प्राप्त करू शकत नाही, तर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडून सुद्धा सत्ता प्राप्त करू शकता. हे आज परत एकदा सिद्ध झालं. भाजपच्या हिंदू मुस्लिम 100% हा चेकमेट आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच परभणीचा विकास होईल. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. आज सुद्धा तुम्ही पाहता 25 नगरसेवकामध्ये आमचे हिंदू नगरसेवक सुद्धा आहेत, मुस्लिम जवळपास 12-13 आहेत, हिंदू जवळपास 10 आहेत, दलित चेहरेसुद्धा आमच्याकडे सक्षम चेहरे आहेत. म्हणून सर्व धर्माच्या युवकांना आणि युवकांची टीम आज आमच्याकडे जमा झालेली आहे. या युवकांच्या टीमला बरोबर घेऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचा विचार या समाजाला 100% दिल्याशिवाय राहणार. शिवसेना लक्षात आलं पाहिजे की राहुल कोण आहे हा, त्याला स्वप्नात सुद्धा मीच दिसतोय. म्हणून किती वेळेस पराजय व्हायचं आणि काय बोलायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही. पण आम्ही मर्यादा सोडून वागणारे माणसं नाही, आम्ही मर्यादात बोलणारे लोक आहे. आणि भविष्यातही असल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही काम करून दाखवणारे माणसं. कित्येक लोक म्हणले इथं येऊन की आम्ही दत्तक घेतो, मोठे मोठे हेलिकॉप्टर आले, मोठे मोठे नेते आले, पण परभणीच्या जनतेनं आम्हाला विश्वास ठेवलेला आहे आणि कामावर आम्ही विश्वास ठेवतो. नुसतं फाजील बडबड करण्यामध्ये आम्हाला काही एक रस नाही. साहेब